नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे चारुहास सर तिथेच थांबलेले आहेत म्हणून भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही कशाला इथं थांबलाय? जावा खोलीत वर आराम करा. चारुहास सर म्हणतात, का तुला काय प्रॉब्लेम आहे का? तो इथं उभा आहे, तू बसली आहेस, मम्मी बसलं तर काय बिघडतंय का? आणि असं ही घर माझं आहे, त्यामुळं मी कुठं बसायचं, कधी झोपायचं, कधी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवेल. तू मला सांगायची काही गरज नाही. तेव्हा अधिपतीला राग येतो. अधिपती म्हणतो, काय हे तुंतून लावलंय माझं घर माझं घर? तेव्हा चारुहास सर म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, काय तुझं नक्की डोक्यात काय चालू आहे तुझ्या? आता यांना या ठिकाणी का बोलवलेलं आहेस तू? तेव्हा अक्षरा तिथे येते. अक्षरा म्हणते, झालं तुमचं बोलून? कारण आपल्याला भुवनेश्वरी मॅडमनी खाली बोलवलं होतं ना. आता चारुहास सरांना कळतं की भुवनेश्वरी मॅडमनी स्वतः रूममध्ये जाऊन बोलवून आणलेलं आहे. आणि मग अक्षराच्या बोलण्यातून हे कळल्यावर ते चिडतात आणि म्हणतात, काय गं तुझं काय चाललंय नक्की? आता या दिवशी आत्ताच तू त्यांना खाली का बोलवून आणलेला आहे? तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की कसं आहे, मला त्यांच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कसं आहे, एक प्रथा आहे या घरातली आणि तुम्हीच मला सांगितलेली आहे ती प्रथा. कारण नवीन जोडप्याने लग्नानंतर म्हणजे तुमचा काय तो मधुचंद्र काय असतो ना, तो सुरू होण्याआधी या घरातून 10 दिवस बाहेर जायचं, म्हणजे सूर्यवंशीचं नाव वापरायचं नाही, कोणाचंही नाव न वापरता 10 दिवस जगून दाखवायचं आहे. त्यावेळेस अक्षरा आणि अधिपती एकमेकांकडे पाहू लागतात. चारुहास आजी सर्वजण पाहत आहेत. तर भुवनेश्वरीचं म्हणणं आहे, काहीही झालं तरी ही प्रथा पाळावी लागेल. कसं आहे, त्यातूनच तर कळणार आहे ना तुमच्या दोघांचं पटतंय का नाही, एकमेकांशी भांडणं होतात का, तुम्ही 10 दिवस प्रेमाने एकमेकांबरोबर राहताय का 10 दिवस तुम्ही एकमेकांचे दोष काढत बसताय, हे आपल्याला इथे कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचीही कसलीही मदत घ्यायची नाही. नाहीतर तुम्ही जाल तुमच्या माहेरी, नाहीतर तुमची ती मैत्रीण आहे तिच्याकडे, नाहीतर तुमचे फुलपगारे सर आहेतच की. तेव्हा अक्षराला आता डिरेक्टली तिनं सांगितलेलं आहे की कुठंही जायचं नाही, कुठला आसरा घ्यायचा नाही, त्याचबरोबर कुणाचे कपडे घ्यायचे नाहीत, सगळं स्वतःच्या स्वतः. त्याचबरोबर इकडे अधिपतीलाही ती सांगते, नाही तर तुम्ही जाईल कारखान्यावर, त्याचबरोबर तुमच्या मित्रांकडे, कुठेही जायचं नाही. चारुहास म्हणतो, काहीही झालं तरी असली कोणतीही प्रथा हे दोघं पाळणार नाहीत. मान्य, मी आणि चारुलताने ही प्रथा पाळली होती, पण आता यांनी पाळायची गरज नाही, काही गरज नाही आहे हे सगळं करायची. भुवनेश्वरीला ते म्हणतात, मग इतके दिवस झालं त्यांचं लग्न होऊन तेव्हाच का सांगितलं नाहीस तू, आताच का सांगितलेलं आहे? तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, कसं आहे, तेव्हा त्यांच्या संसाराला सुरुवात झाली नव्हती ना. आज कसं आहे, सुनबाईंनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि आज त्यांच्या संसाराला सुरुवात होत आहे. मग त्यांच्या संसाराला सुरुवात होण्याआधी ही प्रथा तर पाळावीच लागेल ना. तेव्हा चारुहास सर म्हणतात, कोणती प्रथा पाळायची न पाळायची हे मी ठरवेल, हे घर माझं आहे आणि जे काय ठरवायचं ते मी ठरवणार आहे. संबंध काय तुझा या घराशी, कोण आहेस तू आणि तू का बोलतेस हे? तेव्हा अधिपती म्हणतो की कसं आहे, मगापासून तुमचं ऐकून घेतोय, म्हणून अधिपती चारुहास सरांच्या अंगावर धावून जातो आणि म्हणू लागतो की आईसाहेब आहेत त्या माझ्या आणि त्याही सूर्यवंशीच आहेत. तेव्हा भुवनेश्वरी मात्र खूप नाटकं करत असते अधिपतीच्या समोर. ती म्हणते, कसं आहे, आमच्यासाठी खरे सूर्यवंशी तुम्ही आहात, त्यामुळं ही प्रथा तुम्ही पाळली पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण त्यातून तुम्ही असं तावून माखून निघणार आहात, कळणार आहे की नक्की तुम्ही काय होणार आहात, तुमच्याकडून काय घडू शकतं, या बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. त्यामुळं काही झालं तरी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही प्रथा पाळावी आणि ही प्रथा पाळण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडावं, 10 दिवस तुम्ही बाहेर राहून सांगा दाखवावं असं ती सांगत आहे. त्यानंतर अधिपतीला कळतच नसतं, अक्षराधिपतीला हे सगळं काय होतंय, आपण नक्की कोणत्या गोष्टी फेस करतोय या कुठल्याच गोष्टीची जाणीव नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती अक्षरा एकमेकांच्या तोंडाकडे पाहत आहेत. भुवनेश्वरी म्हणते, काय झालं, नाही टेन्शन आलं का तुम्हाला? कळलं नाही मला म्हणून विचारलं, टेन्शन आलं का? नक्की काय झालेलं आहे? जमणार नाही का तुम्हाला हे सगळं? नाही, मला असं वाटतंय की तुम्हाला जमणार नाही. अधिपती आणि अक्षरा एकमेकांकडे पाहत आहेत. भुवनेश्वरी मात्र त्यांना बोलत आहे, त्यांना विचारत आहे, त्यांना सांगत आहे की हे चॅलेंज आहे तुम्हाला, ही प्रथा आहे. इकडे अधिपती म्हणतो, नक्की चॅलेंज का प्रथा, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यानंतर अक्षराही तोच गोष्टीचा विचार करत असते, नक्की हे सगळं काय होतं आहे, कारण ही असली कुठं प्रथा असते का, काहीही सांगितलं जातं आहे असं तिचं म्हणणं असतं. पण ते काहीच बोलत नाही. तिकडे चारुहास सर म्हणतात, कोणतीही प्रथा पाळायची गरज नाही, मी सांगतोय ना कोणतीही प्रथा पाळायची नाही, बास मग झालं, कोणतीही प्रथा पाळायची नाही असं ती सांगत असते. त्यानंतर आता अक्षरा आणि अधिपती भुवनेश्वरीकडे पाहत आहेत आणि आता भुवनेश्वरी त्यांच्या अंगावरचे सगळे दागिने सर्व काढून घेणार आहे आणि त्या दोघांना घराबाहेर जायला सांगणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.